आज आदर्श विद्यालय याची श्रावण सोमवार पायी सहल जात आहे। आदरणीय प्राचार्य श्री गवले सर, उपप्राचार्य श्री कुटे सर आणि पर्यवेक्षक श्रीपाद दंडे सर, पर्यवेक्षक श्री शिटे सर आणि या ठिकाणी नियोजनकर्त्यामध्ये सुधीर शेटे सर आहेत। अतिशय सुंदर अशा नारळकडून आजच्या या सहलीच्या प्रवासाची सुरुवात करण्यात आलेली आहे। अवघ्या काही क्षणातच या 5 ते 12च्या सहल वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत। पंचनाथ मंदिर असेल, श्रीकृष्ण मंदिर असेल, गोदरीचं मंदिर असेल किंवा मध्येच त्या ठिकाणी मुंगसाजी महाराज संस्थान असेल, गुरुद्वारा असेल, या ठिकाणी या सगळ्या जवळपास 5 ते 7च्या सर्व सहल जाणार आहेत। स्काउट गाईड विभाग सर्वप्रथम या ठिकाणी आहे आणि या सगळ्या सहली आता मार्गस्थ होणार आहेत काही वेळात। म्हणा 8 आदरणीय वाघ सरांचा वर्ग या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। कुठे सर सहल कुठे चालली? ही सहल वर्ग 5वा श्रीकृष्ण मंदिर आणि वर्ग 7वा जलाराम बाबा मंदिर आहे। त्यासोबतच वर्ग 6वा पळसखेडीतील भगवान शंकराचं महादेव मंदिर या ठिकाणी आहे। वर्ग 8वा सांदईला बजरंगबली मारुतीचं मंदिर या ठिकाणी आहे। वर्ग 9वा आणि 10वा सांदईला एक सैनिकी शाळा आहे, त्या ठिकाणी या सर्व सहली जात आहेत। आणि वर्ग 12वा एक साकेगावला भगवान शंकराचं प्राचीन मंदिर आहे, त्या ठिकाणी या दोन्ही वर्ग 5 ते 12च्या सहली वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या सहलीमध्ये एकूण जवळपास 2900 विद्यार्थी आणि एक 89चा स्टाफ या सहलीच्या सोबत आहे आणि अशा सहलीचं पावसाळी सहलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आदर्श विद्यालयातर्फे। धन्यवाद सर, आपल्याला प्रवास हा सुखाचा जावो। धन्यवाद। हरित सेनेचे प्रमुख आदरणीय आमचे मित्र हाके सर यांच्या वतीने झाडे लावणे सुद्धा होणार आहे। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची नियोजन आहेत। खेडेकर मॅडम आहेत, त्यांचा वर्ग या ठिकाणी निघाला आहे मार्गस्थ। आपला वर्ग पुढे येईल ना तुम्ही सोबत चला। हा वर्ग 8वा ई हो, प्राचार्य श्री सतीश गवले सर या ठिकाणी आहेत। गवले सरांच्या माध्यमातून नियोजन आहे। गवले सर, आपली सहल साधारणतः कशी म्हणजे किती वाजेपर्यंत ऑफिस होते, कसं नियोजन आहे? सकाळी 7:30ला मुलांना या ठिकाणी बोलवलं आणि 7:30 ते साधारणतः 10-10:30ला तिथं सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभोजन होईल आणि त्याच ठिकाणची जिथं आपण जातो तिथली सर्व माहिती तिथल्या विश्वस्तांच्या माध्यमातून घेतलं जाईल। मुलांना एक नैसर्गिक अनुभव किंवा ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी आणि दैनंदिन अभ्यासातून कुठंतरी एक वेगळा निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून या श्रावण महिन्यात ज्या योजना असतात त्या पद्धतीनं आपल्या शाळेची सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनींच्या मदतीने आणि पालकांच्या सर्व सूचना देऊन विद्यार्थी आपल्या या सहलीत मोठ्या आनंदाने सहभागी झालेले आहेत। एक वेगळा उत्साह आपल्याला यांच्या चेहऱ्यावर समोर दिसतोय आणि खऱ्या अर्थानं निसर्गाच्या आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची मुलांना ओळख व्हावी आणि या जगण्याशी या निसर्गाचा एक आपला म्हणजे जो सहवास आहे त्याचा एक चांगला परिचय यांना व्हावा या उद्देशानं आपली शाळा आदर्श विद्यालय हे मोठ्या प्रयत्नपूर्वक योजनेतून आणि सर्वांच्या सहकार्याने काम करतो, याचा मला एक प्रमुख म्हणून खूप आनंद होतोय। धन्यवाद सर। म्हणजेच अवघ्या सकाळी 7:30 वाजतापासून तर 8 वाजेपासून त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि 12:00पर्यंत या सगळ्या वर्गांच्या ज्या सहली आहेत त्या आदर्श विद्यालयामध्ये पुन्हा परत येतील। त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुद्धा वावले दिल्या जाणार आहेत। त्यांना त्या ठिकाणची सांस्कृतिक माहिती, रस्त्यानं जायचं कसं काय आणि सगळ्या नियमावली प्राचार्यांनी अगोदरच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप आणि त्यांच्या पालक मेळाव्यामध्ये सगळ्यांना सांगितलेली आहे। आता अवघ्या काही वेळातच आम्ही या सर्व 5 ते 12च्या सगळ्या सहली व्यवस्थित नियोजनबद्ध जाणार आहेत। आदरणीय पर्यवेक्षक दंडे सर शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना रांगेत लावण्याचा प्रयत्न करत आहेत। दंडे सर, साधारणतः किती वेळ लागेल सहल वापस यायला?
तरी 12:30 ते 1 वाजेपर्यंत वेळ लागणारच आहे, कारण बरं. त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं आहे आणि मुलांना पूर्ण आनंद मिळावा सहलीचा असा प्रयत्न आहे. किमान अर्धा दिवसाची तरी सहल ही होणारच आहे. नक्कीच सर, धन्यवाद. म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुद्धा त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. 9वा ब वर्ग आहे हा, अतिशय बंड असा वर्ग आहे. शिस्तबद्ध पद्धतीने बंड विद्यार्थी सुद्धा व्यवस्थित सांगितलेले आहेत. आमच्या भगिनी कबाडे मॅडम आपल्या विद्यार्थ्यांना, आमचे तांगडे सर अतिशय उत्कृष्ट असे पर्यावरण स्नेही तांगडे सर आहेत. हे सुद्धा आता विद्यार्थ्यांना शेतीचं महत्त्व सांगतील. आता ही सहल मार्गस्थानिक सहल प्रमुख आमचे मित्र कुरे सर या नियोजनामध्ये आहेत. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. सहल प्रमुख आमचे मित्र अमित कुरे सर आहेत. कुरे सर, आता हे कुठं चालली सहल? ही कुठे चालली? कोणचा वर्ग कुठं झाला? चांदईला. बरं, वर्ग 8. या ठिकाणी आदर्श विद्यालयाची ही चारही दिशेने मुलं चाललेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीची सहल आहेत. भारत माता की, भारत माता की. अतिशय शिस्तबद्ध ही आमच्या आदर्श विद्यालयाची सहल चाललेली आहे. हाके सर नियोजनबद्ध व्यक्तिमत्व, आम्ही प्राचार्य आहेत. जवळपास ही आज अर्धे विद्यार्थी म्हणजे 1,500 विद्यार्थी हे या ठिकाणी आपल्या गोदरी आणि चांदईच्या या पूर्णपणे पंचक्रोशीमध्ये आज आपलं वैयक्तिक निसर्गाचा आनंद घेणार आहेत. सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिस्तीत जात आहेत. आमचे माजी सहल प्रमुख गिरे सर यांच्या आयोजनामध्ये आणि आमचे आजचे प्रमुख कुरे सर यांच्या आयोजनामध्ये या ठिकाणी नियोजन होत आहे. अतिशय शिस्तबद्ध आमच्या भगिनी वाणेरे मॅडम आपल्या मुलींना शिस्तीत नेत आहेत. त्याचबरोबर आमचे संस्कृतचे शिक्षक मुळे सर हे मलकापूरहून आज सहलीसाठी आलेले आहेत. आमच्या भगिनी कबाडे मॅडमसुद्धा या ठिकाणी शिस्तीत आलेल्या आहेत. पिटेकर सर नवीनच रुजू झालेले आहेत, गणित शिक्षक आहेत. आणि यामध्ये आमचे महत्त्वाचे म्हणजे गोपाल कुलकर्णी सर अतिशय सुंदर असा या ठिकाणी चष्मा घालून आमच्या विद्यार्थ्यांना रांगेमध्ये नेत आहेत. आमचे बैरागी सर नियोजनबद्ध शिक्षक आणि आमचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेचा महत्त्वाचा गेल्या 44 वर्षापासूनचा आत्मा म्हणजे तो विकास जाधव सर
विकास जाधव सरचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहेत. गेल्या 40 वर्षापासून जाधव सर या शिस्तीमध्ये चालत आहेत. आणि विकास जाधव सर, तुमच्या रांगे व्यवस्थित घ्या, 2-2च्या रांगे चला. हा वर्ग 9वा वर्ग आहेत. आवटी मॅडम आहेत, अतिशय सुंदर शिस्तीत येऊ देऊ नका. आमचे मित्र व्ही महाजन सर शिस्तीमध्ये चाललेले आहेत. भाऊसार मॅडम आहेत, पर्यवेक्षक श्री दंडे सर या ठिकाणी आहेत. आणि आमच्या शाळेचे V1 V2चे चांगले शिक्षक इंगळे सर आणि आमच्या शाळेचा आत्मा, ज्यांच्या भरोशावर आमची शाळा पूर्णपणे फिजिकल टीचर आमचे मित्र तांगडे सरांनी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली. चांदई गावात कोणता या ठिकाणी चाललेले आहेत. चला रांगे चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत वंदे वंदे वंदे. चांदईचे सर्वजण सर. वर्ग कोणता घ्यायचा? गाडी आहे मागं, गाडी आहे, गाडी आहे. चला चला. आपण आलो आहोत चांदई गावामध्ये. महाराणा प्रताप यांचा सुंदर असा या ठिकाणी स्टॅच्यू आहे आणि या गावातील हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. एक मंदिराची व्यवस्था आहे आणि विद्यार्थी आता शिस्तबद्ध या ठिकाणी येत आहेत. येथील हे एक भोयारी महादेवाचं मंदिराचं दर्शन घ्यायला ही मुलं आलेली आहेत. चला मुलीं लवकर. ही महादेवाची पिंड श्रावण सोमवाराच्या निमित्ताने आदर्श विद्यालयाची आलेली सहल आणि महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेताना विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा तसेच आपल्या आध्यात्मिक वारसाकडे नेण्याचा हा एक मानस आहे आदर्श विद्यालयाचा. विद्यार्थ्यांना शैक्षणिकच ज्ञानाबरोबरच एक अध्यात्म आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान व्हावं या उद्देशाने ही सहल आज या ठिकाणी चांदई या ठिकाणी असलेले महादेव मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आता विद्यार्थी आहेत. चला लवकर या. चला दर्शन ताबडतोब घ्या, निघा बाहेर लवकर. वाजू नका बेल, कोणी वाजू नका.
ते सगळे कागदपत्र लिहून ठेवले फळ्यावर 1.5 महिना झाला सूचना दिली. खूप लांबचा प्रवास करून आमचे विद्यार्थी आता त्यांना भुका लागलेल्या आहेत आणि जेवायला बसलेले सगळेजण आणि चांगल्या पद्धतीने ताव मारला जात आहे जेवणाचा. आकेसर नियोजनबद्ध या ठिकाणी काय व्यवस्थित जेवणाची व्यवस्था काय आकेसर? मुलं असे व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीनं हा बसलेले विद्यार्थी असे छान असे मान करून बसलेले. डबा चला चला लवकर लवकर जेवा व्यवस्थित. जेवून द्या. आमच्या भगिनी आता डबे काय आणलेत काय मी उपवास आहे काहींना. मावशी अरे काही नाव घेता का श्रावण सोमवारचं काही? भारत माता की या जेवायला म्हणा. सर म्हणणं काय आकेसर हरीश सेनेच्या वतीनं हिरवा भाजीपाला खाऊ घालणार आहेत. नैसर्गिक भाज्या करून जेवण. एलपी सर चला करू चला या अधिकारी वर्ग आलेले आहेत. इथं घ्या जागा द्या थोडीशी इथं बसू. या सर इथे या आकेसर इथे हे पेपर दे तो पेपर घे. आकेसर इथे आहे ना जागा आहे ना. अरे इथं मोकळी जागा आहे. हो बघा तो पेपर द्या रे. चला घ्या पोरी आणावर पटपट काय आहे तर जेव्हा पटपट पाणी घेणी प्या पोटभर. रोज रोज छत यशोदे तुझं गपोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग. सागर घेऊन पाण्याशी जाता सागर घेऊन पाण्याशी जाता आडवा कान्हा वाटेत होता आडवा कान्हा वाटेत होता हुशार राहिले यशोदे तुझं गपोर ग हुशार राहिले यशोदे तुझं गपोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग. रोज रोज खेळतय यशोदे तुझं गपोर ग बांधून ठेवलंय त्याच्या पायाला दोर ग. दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता आडवा कान्हा वाटेत होता आडवा कान्हा. तुम्ही म्हणायचं लय लय छान 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 छान. फक्त कोणताही संकोच या ठिकाणी न ठेवता आपण आपल्यामध्ये जो सुप्तगुण आहे या ठिकाणी त्याचं प्रदर्शन करायचं आहे. फक्त शिस्तीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घ्यायचे आपलं सुप्तगुण या ठिकाणी दाखवायचं आणि चांगले मॅडमकडे यांच्याकडे नाव द्यायचं आहे. यानंतर वर्ग 10 भारतीय विद्यार्थ्यांनी समोर यायचा सगळ्यांमध्ये सगळ्यांना येतं मला सगळ्यांच्या आधी परंतु लाजायचं नाही अजिबात. किल्ल्यावर एकच राजा मेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाते गडकिल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाते गडकिल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रेतेसाठी प्राण झेलले आपल्या दिगड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा द्यावा सायंकाळी वाजवते
एकापेक्षा एक कलाकार या ठिकाणी येणार आहेत. अजून आपले काही शिक्षक सुद्धा या ठिकाणी गीत म्हणणार आहेत. आपला प्रतिसाद या ठिकाणी चांगला असला पाहिजे, म्हणजे जे समोर येणारे कलाकार आहेत त्यांना या ठिकाणी उत्साह आहे. समोर एक गीत सादर करणार आहे. काय रे माईक तर झालं तुम्हाला मग. सुख के सब साथी दुख में न को, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, ना कुछ तेरा मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा, राजा हो या रंग सभी का, राजा हो या रंग सभी का, अंत एक सा होई, सुख के सब साथी दुख में न कोई, राम ही केवल प्रेम सिया पावन, सब हुआ लेकिन प्रेम ना हुआ, जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पापी गठरी ढोई, सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा धन्यवाद प्रियंका, खूपच सुंदर. एकदा जोरदार टाळ्या प्रियंका प्रेरणासाठी. सर्वांना अतिशय उत्कृष्ट गीत म्हणता येतं, परंतु तुम्ही लाजता घाबरता. पाहतो की शेगाव नगरी म्हटलं की संत गजानन महाराज यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. भगवंत आपल्या सोबत नेहमी असतो आणि भगवंताची धून सोम उंबरकर या ठिकाणी मंदिरी कळस बोलला हे गीत सादर करून आपल्या समोर सांगणार. बोलला शेगावी मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरा, शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी, शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी, कीर्ती समाधी ऋषी पंचमीला गईवर लागा भारा, मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरा, मंदिरी कळस बोलला, शेगावी मंदिरा, भक्तगणांचा मेळा जमला, भक्त गुंद शोकाकुळ झाला, भक्त भास्करांनी सांगितले तसेच रचले मंदिराला, समाधीत ठेविले मूर्तीला गही
सुंदर यांनी गीत म्हटलेलं आहे. त्यानंतर सोहम फुलाने वर्ग 8 मोर्या मोर्या. म्हणते तोंड तोंड म्हण काय तुमचं शिक्षक सुद्धा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे गीत म्हणू शकतात. तर त्यांचे सुद्धा गीत या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी म्हणून फक्त तोपर्यंत चेकिंग आंबोरे सर करत आहेत माईकची. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी ज्यांना भाग द्यायचा आहे त्यांनी कमले मॅडम यांच्याकडे नाव द्यायचे 5 मिनिटासाठी ही माहिती सेटिंग होईपर्यंत. चला समोर या. भरपूर विद्यार्थ्यांना सुंदर गीत येतं, भारूड येतं, भजन येतं, गवळण येते. पण आपण लाजतो का बरं? आपण सहलीचं नियोजन कशासाठी केलं? गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय गौरतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमन्त्राय गानोत्सुकमनसे गुरुवंचिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने. अरे तुला गाणं म्हणायचं का? गुरुविश्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुरुगुरवे गोत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतधाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढकुल्पाय तन्त्रपत्ताय भोजनप्रदाय धीमहि गुणातीताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय मोबाईलचा आवाज कमी ना, मोबाईलचा आवाज, मोबाईलचा. हाथ धनुष गले में पुष्पमाला हम ये सबके स्वामी अनजान हम अंतर्यामी शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी राम जी निकले सवारी राम जी नारी
आपल्या विद्यालयातील उत्कृष्ट गायक श्री पवार सर यांना मी विनंती करतो. नंतरचा विद्यार्थी सौ कमली मॅडमच्या विद्यार्थ्याला बोलव. आंबोरे सर नंतर म्हणतो मी. आंबोरे त्रिपुरायाची पंढरी. जोरदार टाळ्या. चला पवार सर. आंबोर सर अरे आंबोर सर होते ना. ऐक चला आंबोरे सर. यस इथं कोणाला म्हणतात ते गाणं. ऐका रे. छत्रपती शिवाजी की. सध्या आम्ही या गावी आहोत. आपल्या मागे शंकराचं मंदिर आहे, बरोबर आहे. शंकरावर गीत झालंच पाहिजेत ना. भोले दिल छोड़ना मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे. मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा. ऐका पहिले. ते दोघं प्रमुखातले. वो बिछड़ा तो कसम से फिर मैं ना जी सकूंगा. मेरे भोले तेरे जैसे मैं जहर ना पी सकूंगा. जिस्म वो जो जाने मेरी उसको नहीं पहचान है मेरी. जिस्म हूँ मैं वो जान है मेरी, उसको नहीं पहचान है मेरी. यार मेरा तो माने, मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे. भोले भोले. थैंक यू. उत्कृष्ट गीत सादर केले, परंतु संख्येच्या मानेने अजून विद्यार्थ्यांची म्हणजे म्हणू शकता, परंतु कंटाळा करताय. लवकरात लवकर समोर येते. यानंतर आता प्रगती गवळी 10 फ. प्रगतीसाठी एकदा जोरदार टाळ्या सादर करतील. विद्यार्थी मित्र मागणीवरून विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. विठ्ठलाची विठ्ठलाय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली स्मृती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संतरा
अमृताची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली या अभंगा, विठ्ठला माय बापा अभंगाला जोड काळची फळांची, अभंगाला जोड काळची फळांची. माऊली समृती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. अरे विठ्ठलाचं दर्शन होतं, थोडंसं आरामात टाळ्या होतं का साहेब? एका सुरात पंढरीच्या दिंडीप्रमाणे टाळ्या असल्या पाहिजे, एक तारी एक तारी. लेकराची सेवा केलीस तू आई, लेकराची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होई उतराई, तुझ्या उपकारा जगी तोडत नाही, तुझ्या उपकारा जगी तोडत नाही. पोवाळील जीव माझा सावळ्या विटाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची. माऊली समृती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली समृती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 विठू माऊली तू माऊली जगाची. माऊली समृती विठ्ठलाची, माऊली समृती विठ्ठलाची, माऊली समृती विठ्ठलाची. धन्यवाद. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. आजच्या या आपल्या सहलीच्या ठिकाणी उपस्थित मंचावरती आदरणीय पर्यवेक्षक दंडे सर, त्यानंतर शेटे सर, पावडे मॅडम, कंगले मॅडम, आंबोरे सर, भवर सर, गुळवे सर, लपू नका, त्यानंतर पवार सर,
बसलेले हाके सर आणि आपले सर प्रमुख गिरे सर, महाजन सर, राज चुनावाले सर, कोहिरे सर प्रमुख, त्यानंतर पाठीमागे बसलेल्या सगळ्या महिला शिक्षिका, तर सर्वांचेच नाव ठीक आहे, हरकत नाही, वेळ कमी सांगितलेला आहे, लवकर आठवायला सांगितलेलं आहे. ज्यासाठी आपण आलो हे बाळा हे एक 2 मिनिटं घेणार, शांत राहा. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ही जागा, इथे ही सगळी व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्या सर्वांचे मी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यामध्ये प्रामुख्याने सरपंच, उपसरपंच चांदई मारुती संस्थान चांदई यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आपण ज्या मंडपामध्ये बसलेलो आहे, हा एक मंडप, समोरचा एक मंडप, आणि ज्या चटईवर आपण बसलेलो आहे, या चटई पुरवण्याचं काम ज्यांनी अगदी क्षणामध्ये वेळ न लावता, आपले विद्यार्थी जास्त संख्येने दिसले, पटकन त्यांनी स्वतःहून ती व्यवस्था केली आणि आपल्याला ही सर्व व्यवस्था ज्यांनी पुरवली असे कुलसिंग सोळंकी यांचे मी शाळेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच या संस्थांनी आम्हाला जी जागा उपलब्ध करून दिली आणि आपल्या शाळेच्या या संपूर्ण सहलीमध्ये त्यांनी सुद्धा आपल्यासोबत आनंद घेतला, या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच या संस्थांचे अध्यक्ष माननीय मधुकररावजी सोळंकी यांनी आपली या संपूर्ण पाण्याची व्यवस्था, आपण पाहिलं असेल, विद्यार्थ्यांनी सोबत पाणी आणलं होतं, पण ज्याला आवश्यकता असेल त्यांच्याकरता सुद्धा पाणी या ठिकाणी उपलब्ध होतं. ही व्यवस्था सुद्धा त्यांनी संस्थांच्या वतीने ओम नमः शिवाय, आणि त्यामुळे आपला आनंद देखील या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे. विद्यालयाचे परीक्षक, आदरणीय माझे सहकारी दंडे सर, सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, सहलीचा सांस्कृतिक कार्यक्रमाचा अतिशय आनंद या ठिकाणी आपण घेतला असेल. आपली एक सहल मुद्दाम सांगतोय आपल्याला, वर्ग 5वा कृष्ण मंदिर, वर्ग 6वा 7वा एक जलाराम बाबाचं मंदिर आहे रोडच्या बाजूला, तिकडे वर्ग 6वा पळसखेडला